प्रकरण असं झालं की परवा मला वाटते ही गोष्ट परवाचीच आहे. परवा मला एक माझ्याच प्रभागातली मुलगी आहे, तिचा कॉल आला की वहिनी असं असं तो रोहित दसरडा म्हणजे उर्फ सोन्या त्याला बोलतो. सोन्या नावाचा तो पोरगा आहे. तो परत म्हणजे ॲक्च्युली प्रभाग ह्याला प्रत्येक पहिल्यापासून घाबरलेला होता. त्याची आजी पण कोयता घेऊन धमकी देते, ड्रग्ज घेतो, हा चोऱ्या करतो, हे त्याचं नाव पहिल्यापासून खराब आहे. तर मी सांगून ठेवलं, दिसला की मला फोन करा. हा दिसताच त्यांनी मला कॉल केला. कॉल आला खोटी माझी पोरं आम्ही लोक सगळे ऑफिसमध्ये बसलेलो होतो. तसेच आम्ही सगळे गेलो स्कूटरवरती, पटकन तिकडे बघितलं तर हा मुलगा वुमेन्स बाथरूमच्या दुसऱ्या माळ्यावरती बसलेला होता. पब्लिक टॉयलेट जो आपला असतो तिथे. माझ्या मिस्टरांनी त्याला बघितलं, त्याला पकडलं. त्याच्या हातामध्ये सगळे त्या टायमाला इंजेक्शन्स होते ड्रग्सचे, काही पुड्या होत्या आणि त्या आम्ही पहिला जप्त केल्या. त्याला पकडला. तिथून जेव्हा त्याला हात आम्ही दाबला, त्याचा आक्रोश आमच्यावरती पहिल्यापासून होता, कारण की त्याची तडीपारची नोटीस आपण काढलेली गेल्या 1 वर्षापासून. तो तडीपार होता. त्याची नोटीस संपताच हा परत इकडे आलाय पेंकरपाड्यामध्ये. तर तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर धावून आला. मला हा वाटतं तर मार पण लागला त्याच्यावरती. त्याचा ॲक्शन चार्ज त्यांनी केला, त्याच्यावर मला मार पण लागला. त्याच्यावरती माझ्या मिस्टरांनी त्याला पकडून दाबलं, बसवलं. त्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे बडबडलो आम्ही आमच्या हिशोबाने आणि पोलिसांना कॉल केला. पोलीस येताच तिकडे आम्ही त्याला अटक करवली. सगळ्या पब्लिक तिथे जमलेली, तर 400-500 आसपास तिथे पब्लिक जमलेली होती. त्या चौकीमध्ये घेऊन गेलो. चौकीमध्ये त्याची रीतसर कारवाई केली जाईल आणि रीतसर आम्ही तिथे बसून त्याच्यावरती काय काय चार्जेस लावायचे आम्ही ते त्याला पोलिसांना सांगून, पोलिसांनी पण चांगलं सहकार्य केलं आम्हाला आणि त्या सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. हा सोन्या जो आहे तो गेल्या 4-5 वर्षापासून ह्यांनी पेंकरपाडा अक्षरशः हलवलेला आहे. प्रभाग क्रमांक 16 आमचा तो पेंकरपाडा बोलतो आम्ही, तो पिसळम एरिया हलवलेला आहे. ड्रग्ज घेणं, चोऱ्या करणं, पोरींच्या बाथरूममध्ये पब्लिक टॉयलेटमध्ये वाकून बघणं. पोरी स्लम एरिया आहेत, जे नॉर्मल टॉयलेट्स जे असतात घरामध्ये, वॉशरूम्स असतात, ते तेवढं काही सिक्युरिटी नसते. त्यांचं वाकून, त्या खिडकीतून वाकून त्यांचे व्हिडिओ काढणं, हे कॉमन कृत्य आणि कॉमन हे जे कंप्लेंट्स आहेत पब्लिकच्या आमच्यापर्यंत पहिल्यापासून आलेले, जेव्हा आले हा आमच्या हातून निसून जायचा. पण देवाच्या कृपेने परवा आमच्या हातात भेटला आणि त्याला आम्ही सध्या अटक केलेली आहे. तो तडीपार असताना पण पेंकरपाड्यात वावरत होता, त्याची सुद्धा आम्ही कल्पना पोलिसांना दिली. त्यांनी त्याच्यावरती त्या दरम्यान पण त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. ते सुद्धा त्यांनी आता रेकॉर्ड सगळे काढलेले आहेत पोलिसांनी. जुने जे पण रेकॉर्ड आहेत पोलिसांनी सांगितलं आपण तेही काढून आपण त्याच्यावरती रीतसर कारवाई करू.